मित्रांनो, आयुष्यात वेळेचा सन्मान, जगात सगळ्यांना 24 तास मिळाले ना, तुमच्याकडे जो आत्ताचा क्षण आहे जगातल्या प्रत्येक सक्सेस पर्सनॅलिटीकडे तोच वेळ आहे. तुमच्यापेक्षा एकही सेकंद जगातल्या कुठल्याही माणसाला वाढवून मिळाला नाही. माझे छत्रपती शिवाजी महाराजांना 24 तास मिळाले, ज्ञानेश्वर माऊलींना 24 तास, तुकोबरायांना 24 तास, तेंडुलकरला 24 तास, धीरूभाई अंबानींना 24 तास. मग जगातल्या प्रत्येक माणसाला 24 तास मिळाले, आपल्यापेक्षा एक सेकंद वाढवून मिळाला नाही. मग तीच माणसं यशस्वी का? का त्यांच्याच माती यश लिहिलं गेलं? आम्ही म्हणतो अरे माझा वेळच पुरत नाही, मी अयशस्वी का? कधी विचार केलाय का आपले 24 तासातला वेळ, मिनिटं, तास कुठं जातो? ते प्रत्येकाला तेवढंच मिळालं ना, एकही सेकंद वाढवून मिळाला नाही, कुठं जातो? कधी विचार केलाय का तुम्ही? सांगू शकता कोण? सर ताई कालचा एक सर्वे आहे, तो सर्वे असा सांगतो आमची आजची यूथ कमीत कमी 5 तास मोबाईलवर आहे आणि जगात आम्ही भारतीय जगापेक्षा सर 1 तास सगळ्यात जास्त मोबाईल वापरतो. जर मला सांगा 5 तास तर तुम्ही रीलवर आणि मोबाईलवर असाल तर आयुष्यातला वेळ राहतो किती तुमच्या हातात? आणि तो सर्वे परत असा सांगतो त्यातल्या 70% लोकांची अशी अवस्था आहे, रात्री 2:30 वाजता कानावर मोबाईल पडल्यानंतर कळतं की आता रात्री झोपायचं असतं. ही प्रत्येकाची अवस्था आहे. रात्रीचं नोटिफिकेशन बघितलं नाही ना, यांना रात्रभर झोप येत नाही. त्यातल्या 57% लोकांची अशी अवस्था आहे, जर ह्यांच्याकडे दिवसभर मोबाईल नसेल ना तर वेडी माणसं असल्या दिवसभर वावरतात. ही अशी 57% लोकांची अवस्था आहे. आणि त्यातल्या 45% लोकांची अवस्था अशी आहे सर की जर सकाळचं नोटिफिकेशन बघितलं नाही ना, यांची दिवसाची कुठलीही क्रिया चालू होत नाही. आता कोण कुठं मोबाईल वापरतं त्या ह्याच्यात मी जाणार नाही, पण विचार करा जर अशी परिस्थिती असेल, आम्ही 5 तास मोबाईलवर देणार असू तर वेळ राहतो किती आमच्याकडं? आज काही करू नका, आज तुमचं हे 25वं वर्ष आहे, मी त्याचा समारोप करतोय. मित्रांनो, एक काम करा, जर तुम्ही 3 तास मोबाईल वापरताय ना, बघा जमते का 3 मिनिटं तुम्हाला कमी करायला. आणि जर जमत नसेल ना तर एखादा चांगला डॉक्टर बघायचा आणि त्याला दाखवून घ्यायचं तुम्ही मानसिकदृष्ट्या आजार आहे. लक्षात घ्या, जर आम्हाला 3 मिनिटं जमत नसेल बाजूला ठेवायला तर आमची मानसिकता काय अवस्था होत असेल? कधी केलाय का विचार? आणि काय हो त्या आभासी दुनियेत आमचं आयुष्य शोधण्याचा प्रयत्न करता. एखादी लाईक नाही मिळाली तर दिवसभर डिस्टर्ब राहतो, एखाद्याने कमेंट नाही केली तरी आम्ही डिस्टर्ब राहतो. कुठनं येतं टेन्शन, कुठनं येतो हे डिप्रेशन? कधी विचार केलाय? अरे वास्तवाच्या दुनियेत जगायला शिका ना. अरे कधी विचार केलाय का अरे आम्ही एखाद्याचा स्टेटस ठेवला नाही तरी आम्ही दुःख होतो, आमच्या वाढदिवसाला ह्यानं स्टेटस नाही ठेवला, ह्यानं कमेंट नाही केली. अरे ते आभासी आहे. परवा दिवशी एका मित्राचा वाढदिवस होता, मला दिवसभर जमलं नाही त्याला शुभेच्छा द्यायला. जवळचा एकदम मित्र, रात्री 11ला गेलो, त्याला शुभेच्छा दिल्या. म्हणलो आई भावानी तुला उदंड आयुष्य देव, तुला जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. गाळाभेट घेतली. तो बोलायलाच तयार नाही, ऐकायलाच तयार नाही, बघतच नव्हता, असा हकलल्यागत करत होता. म्हणलं ह्याचं झालंय काय? मी त्याला विचारलं अरे आज वाढदिवस आहे असा डिस्टर्ब असल्यागत का वागतोय? कशासाठी असं वागतोय? नाही नाही म्हटलं बोलायचंच नाही तू. अरे पण झालंय काय? अरे म्हणला 70 जणांनी माझा स्टेटस ठेवला होता वाढदिवसाचा, 40 ग्रुपवर माझा मेसेज होता, व्हॉट्सअपला होतो मी सगळ्यांच्या, फेसबुकला पोस्ट होत्या, तू नाही माझा स्टेटस ठेवला. अरे पण मी आलोय ना, साक्षात जिवंत आलोय तुला शुभेच्छा द्यायला. नाही नाही म्हणला. अहो बोलत नाही 3 महिने झाले कारण त्याचा मी व्हॉट्सअपला स्टेटस नाही ठेवला. मित्रांनो लक्षात घ्या, व्हॉट्सअपचा स्टेटस, इंस्टाची स्टोरी आणि फेसबुकची पोस्ट ही आभासी आहे. ह्याच्यावर तुमची सुख दुःख कळत नाही. मित्र तो असतो ज्याला काळजातली स्टोरी आणि काळजातला स्टेटस कळतो ना, तोच तुमचा जिगरी मित्र असतो. लक्षात घ्या. आयुष्यात असं बघा, तुमच्या फेसबुकवर किती जण आहेत, इंस्टाला किती फॉलो करतात, कोण विचारतं? मित्र असा निर्माण करा जेव्हा आयुष्यात अडचणीत असू ना तर देवाच्या अगोदर ज्याचं नाव तोंडाई देईल ना असा एकमेव मित्र निर्माण करा. आयुष्यात मी कायम सांगतो असे 3 मित्र पाहिजेत बघा. 3 नालायक मित्र आमच्या आयुष्यात पाहिजे. एक असा पाहिजे आम्ही किती अडचणीत असलो, किती दुःखात असलो ना तरी जो विनोद करेल, जो आम्हाला आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करेल ना. आपल्याला वाटतं अरे मी एवढ्या अडचणीत आहे तरी हे हसते, असा एक जोकर मित्र आपल्या आयुष्यात पाहिजे की जो अडचणीत देखील आम्हाला हसवण्याचा प्रयत्न करील. आमच्या आयुष्यात आणखीन एक असा मित्र पाहिजे, जेव्हा आम्ही एखाद्या यशानं जमिनीपासून थोडंसं वरती जाऊ ना तेव्हा 3ऱ्या सेकंदाला जो जमिनीवर आणल ना आम्हाला, असा एक आमच्या आयुष्यात मित्र पाहिजे. आणि एक मित्र असाही पाहिजे की आम्ही आमच्या आयुष्यातलं मनातलं जीवाभावाचं ज्याला सांगू ना, असा एक आयुष्यातला मित्र पाहिजे. असले 3 नालायक मित्र आयुष्यात असली ना तर तुम्हाला फेसबुकवरच्या टुकार मित्रांची गर्दी लागतच नाही. काय कामाचे मला सांगा. कोविडमध्ये आमच्या वडिलांचा O2 कमी जास्त होत होता. किती जण आली हो फेसबुकवरची पळत की तुमच्या ओळखीचे आहेत? अरे कोण येत नाही, कोण येत नाही. परवा दिवशी एका मित्राला अटॅक आला की त्याचे फेसबुकवर 5,000 मित्र होते, इंस्टाला 3,000 फॉलोअर होते, व्हॉट्सअपचे 150 ग्रुप होते. आणि ज्यावेळी ICU मध्ये ॲडमिट केला ना त्यावेळी ICUच्या बाहेर
फक्त त्याची बायको, पोरग, वडील आणि आई ही चौघच फक्त देवाकडे प्रार्थना करत होती, ही वाचलं पाहिजे. फेसबुकवरचा, इंस्टाचा कोणी येत नाही. मित्रांनो, मित्र करायचा आहे ना, असा करा की जो तुमच्यावर वास्तवाच्या दुनियेत जगतो. आमची शेवटची पिढी, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमची भांडणं झाली ना तरी आम्ही एकमेकाला शिव्या द्यायचो, असं भांडायचो. पण अलीकडे बघा, जर सर कॉलेजमध्ये काय झालं एखाद्याचं, कोण काय बोलत नाही, त्याचा रात्री फक्त स्टेटस बदलतो. त्याचा स्टेटस बदलला की समजायचं दिवसभरात ह्याचं कोणाशी तरी वाजलं होतं. आणि ज्याच्यासाठी ठेवलाय का नाही त्यानं जर शपथ सांगतो सर बघितला नाही ना, रातभर झोप येत नाही. 300 व्ह्यूज आल्यानंतर देखील जर त्याच्यात नसेल ना, अरे जिवंत बोला ना. त्या जिवंतपणाचं लक्षण आहे 2 मिनिटं पुढे जावं आणि बोलून घ्या. अरे कसलेच टुकार स्टेटसवर. अरे मला सांगा, ज्यानं जगवार गाडी घेतल्या, ज्यानं BMW घेतल्या, त्यानं कधी स्टेटसला ठेवलंय का नवीन पाहुण्याचं आगमन म्हणून? हां, आम्ही ॲक्टिवा ॲक्सेस घेतली की ठेवतो नवीन पाहुण्याचं आगमन. अरे पाहुणा विकल्या पण ठेवायचा, नुसताच पाहुणा विकला आता. अरे स्टेटस असावा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, 450 वर्षानंतर तुमच्या माझ्या हृदयात जिवंत आहे, असा स्टेटस निर्माण करा की जगानं तुमचा स्टेटस ठेवावा ना. अरे अजिबात अगोदर ठेवायच्या नादाला लागू नका. जगाला बघा, मी तर म्हणतो स्टेटसवर अजिबात तुमचे कुठलंच म्हणणं मांडायचं नाही. तुमची दुःख असली अजिबात स्टेटसवर ठेवू नका. एकदा जर लोकांना कळलं की तुम्ही दुःखात आहे, तुमचं विसर्जन केलं म्हणूनच समजा. अरे घरात एखादी भंगलेली मूर्ती आम्ही ठेवत नाही, तिचं लगेच विसर्जन करतो, लोक तुम्हाला तरी कशी सोडतील. आणि दुसरं, आनंदात असलो कधी स्टेटसवर ठेवू नका. अरे आई घरात म्हणते ना नजर लागेल, मग त्या लोकांची नजर लागत नाही का? अरे जर तुमच्या 200 व्ह्यू आले ना, त्यातले 199 लोक तुम्ही आनंदात असला की दुःखात असतात, हे कायम लक्षात घ्या. एखादा कोणतरी असतो की तुम्ही आनंदात असला की त्याला आनंद होतो. आणि तिसरी गोष्ट, तुमचं काय चाललंय, जे फ्युचर काय करणार आहे, अजिबात स्टेटसवर मांडत बसू नका. लोकांना कळलं तुम्ही काय करणार आहे, मांजर आडवं गेल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे जगाला अजिबात सांगण्याच्या भानगडीत पडू नका. तुमचं काय चाललंय, काही नाही, मोबाईलच्या दुनियेतनं बाहेर पडा मित्रांनो, बाहेर पडा. माझे ज्ञानेश्वर तुकोबाराय म्हणायचे, माझे ज्ञानेश्वर माऊली म्हणायचे, हे विश्वच माझं घर. अख्खं जग जवळ आलं ना, आम्ही आमच्या अमेरिकेच्या मित्राशी बोलू शकतो, चीनच्या मित्राला आम्ही व्हिडिओ कॉल करू शकतो. अख्खं जग जवळ आलं. पण रात्री तुमच्या आईला 101 ताप होता, विचारलं का येताना, आई तुझी तब्येत कशी आहे? अरे जग जवळ येऊन काय करायचं आहे? तुमच्या जीवाभावाची माणसं लांब नेली ना मोबाईलनं, त्याचा काय उपयोग आहे? मित्रांनो, जग नाही, आमच्या जीवाभावाची रक्ताची माणसं जपण्याचा प्रयत्न करा ना. जी आहेत बरोबर, जी 4 आहेत ना मित्रांनो, ती जपण्याचा प्रयत्न करा. माहितीसाठी सांगतो, या भारतात एक कंपनी आहे, मागच्या वर्षी त्यांचा इन्कम होता 50 लाख. ती कंपनी ह्या वर्षी म्हणते सर की आम्ही ह्या भारतात 200 कोटी रुपये कमावणार आहे. कशाच्या जीवावर? काय उद्योग आहे त्या कंपनीचा? तर त्या कंपनीचा उद्योग आहे, माणसं मेल्यानंतर जी काही लागतं का नाही, माणूस मेल्यानंतर 4 खांदेकरी लागतात, कंपनी देते. माणूस मेल्यानंतर मडकदार आहे माणूस ती पण कंपनी देते. रडायला पण तासावर तीच कंपनी तुम्हाला माणसं पुरवते, कारण त्या कंपनीला माहित आहे या भारतातली नाती कमी व्हायला लागले. जर आमच्या आयुष्यात जर एखादा आम्ही दुःखात असू, जर त्याच्या पुढनं डोळ्यातनं पाणी येणार नसेल, काय तुमच्या जगण्याला अर्थ आहे? अरे आम्ही आनंदात असताना जर पुढच्याच्या चेहऱ्यावर आनंद होत असेल आणि असा माणूस आयुष्यात असेल ना, तो जपाना लाख मोलाचा. बाहेरच्या जगात किती मित्र आहेत तुमचे, फेसबुक स्टेटस काही उपयोगाचे नाहीत बाळांनो, काही उपयोगाचे नाहीत. एक काम करा, आज गेल्यानंतर बघा, 4 तास वापरताय ना मोबाईल, बघा थोडं जमते का कमी करायला? किती जणांना जमेल सांगा? एक मिनिट थांबा, ऐका. माझ्या समाधानासाठी हात वर करू नका. खरंच जर मनापासून वाटत असेल की मला बाबा 40 मिनिटं 4 मिनिटं जमेल, घरी गेल्यानंतर प्रयत्न करा. आणि जर जमणार नसेल तर एका चांगल्या डॉक्टरला दाखवून घ्या. तुम्ही मानसिकदृष्ट्या आजारी आहात, लक्षात घ्या. नाही चालणार बाळांनो, आमचे आदर्श बदलायला लागले, अजिबात नाही चालणार. थोडंसं प्रयत्न करा. मी एक म्हणणार नाही हो का, काहीतरी मी एवढे 1.25 तास इथं बोलणार आहे, काहीतरी घेऊन गेलं पाहिजे ना. मी म्हणत नाही बंद करा, नवीन काहीतरी उद्योग लागलं पाठीशी, जमलं नाही तर थोडा कमी करा. आणि जे वास्तवात आहे ना मित्रांनो, ते जपण्याचा प्रयत्न करा. तुमच्या फेसबुकवरचा, इंस्टाचा, व्हॉट्सअपवरचा कोणी येत नाही रे. मित्र असा लागतो आयुष्यात, आम्ही अडचणीत असू ना तर मित्र आम्हाला कृष्णासारखा पाहिजे. जेव्हा आम्ही खचलोय, संपलोय, त्यावेळेस कृष्णासारखा मित्र असावा, जो आमच्या ताकदीची आम्हाला जाणीव करून दिला, असा मित्र आयुष्यात पाहिजे. कारण आमच्या आयुष्य नावाच्या रणांगणावर आम्ही संपल्यानंतर जो आम्हाला म्हणेल खांद्यावर हात टाकून, चल मी आहे तुझ्या पाठीशी, आपण लढू, असा एक जिगरबाज मित्र आयुष्यात निर्माण करा. उगाच टुकार भरती उपयोगाची नाही. आणि एक सांगतो, कारण नसताना मित्रांची गर्दी अजिबात वाढवू नका, काही उपयोग होणार नाही.
जीवाभावाची जपण्याची, जे आम्हाला अस्तित्वाची जाणीव करून देतात ना, तू कोण आहे हा मित्र जपण्याचा प्रयत्न करा. आता सांगा किती जणांना जमेल मोबाईल कमी कराय? हात खाली करा, थांबा. हो का? प्रयत्न करा. मी सरांना विचारेन, सर एखाद्यानं कोणी येऊन सांगितलं का तुम्हाला मी कमी केलाय म्हणून? हो का? मोबाईलवरचं आयुष्य त्याच्याशी तुमच्या आयुष्याचं कम्पेअर करायचं बंद करा. तुमच्याकडे जो आत्ता क्षण आहे ना, तोच तुमचा आहे. तुम्ही कितीही प्लॅनिंग केले, तुम्ही उद्या जरी वर्षाचा रिचार्ज मारला ना कमी पैशात मिळतोय म्हणून, तरी एकच ताकद आहे की तो प्लॅन तुमचा यशस्वी होईल का नाही त्या वेळेलाही माहीत नसतंय. लक्षात घ्या, उद्याची वेळ तुम्हाला रडवा येणार आहे का हसवा येणार आहे ही त्या वेळेलाही माहीत नाही. अख्खे प्लॅन कॅन्सल करण्याची ताकद एकाच माणसात आहे, ती फक्त वेळेत. हे कायम लक्षात घ्या मित्रांनो. आपली वेळ चांगली असली ना, मी म्हणलो ना वेळ चांगली असेल की लांबची पण म्हणतात हे पाहुणे आहेत. कसं ओळखायचं सांगतो, वेळ तुमची चांगली आहे का वाईट आहे. तुम्ही जर फोन केल्यानंतर एका मिनिटात जर एखाद्या मित्रानं तुमचा फोन उचलला का नाही किंवा पाहुण्यानं, तर समजायचं तुमचं वेळ चांगली आहे. पण तुम्ही बऱ्याच वेळा फोन करून देखील तो फोन उचलत नसेल तर समजून जावा तुमची वेळ खराब चालली आहे. जी माणसं आपल्याला दररोज भेटतात ती भेटायची बंद झाली की समजावं आमची वेळ खराब चालली आहे. आणि आमची वेळ चांगली असेल की माणसाच्या बोलण्यातलं लगेच कळतं आम्हाला, जी बोला साहेब काय काम आहे. लक्षात घ्या आपली वेळ चांगली आहे. मित्रांनो, आयुष्यात वेळेसाठी काम करा. आणि एक सांगतो, वेळ कधीही एकसारखी राहत नाही. चढ लागलाय ना आयुष्यात 100% उतार हा लागतोच. आमचं आयुष्य असं पाहिजे की ज्या सूर्याला माहीत आहे मी सकाळी उगवणार आहे ना, उगवल्यानंतर त्याला मस्ती नसते, कारण त्याला माहीत आहे संध्याकाळी मला मावळायचं असतं. आणि मावळताना त्याला दुःख नसतं, कारण त्याला माहीत असतं मला उद्या नव्यानं उगवायचं आहे. मित्रांनो, आयुष्यात वेळ कशी उद्या, फक्त एक लक्षात घ्या, येणारी वेळ हे बदलणार असती. आयुष्यात दुःख आलं रडत बसू नका, आणि आयुष्यात सुख आलं तरी मस्ती करत बसू नका. मित्रांनो, जे आहे त्या वेळेचा 100% उपयोग करा. आयुष्यात चांगले क्षण आहेत म्हणून कधी सेव्ह करता येत नाहीत, आणि आयुष्यात दुःखाचा काळ आहे म्हणून कधी डिलीट मारता येत नाही. आत्ता क्षणच फक्त तुमचा आहे. उद्या जर सकाळी उठल्यानंतर श्वासोश्वास चालू राहिला ना, तर त्या देवाचे आभार माना. अरे मी आज जिवंत आहे. लक्षात घ्या, आम्ही असं जगतो की आम्ही कधी मरणारच नाही. अरे हाच वेळ तुमचा आहे, तो जगण्याचा 100% प्रयत्न करा. उद्या काय करायचंय, नंतर काय करायचं, पाठीमागच काय झाले अरे कोण लक्षात ठेवतं. आत्ता आहे ना जगाना आनंदात. जगाना आनंदात काय फरक पडतो. अलीकडे तर ताई पोरं म्हणतात आम्ही टेन्शनमध्ये आहे, स्ट्रेसमध्ये आहे. डिप्रेशन नावाचा प्रकार आला एक. पोरं काय, अरे कुठनं आलं हे टेन्शन बिन्शन ताण. म्हणजे वयाच्या 25व्या वर्षी आमच्या पोरांना अटॅक यायला लागले. 25व्या वर्षी पोराला अटॅक येतो, ताण डिप्रेशन. अरे कुठनं आला. तुमचा बाप कधी म्हणालाय का घरात मी टेन्शनमध्ये आहे, मी डिप्रेशनमध्ये आहे? कधी बापानं सांगितलं का मी ताण घेतलाय, मी डिप्रेशनमध्ये आहे? अरे ज्यावेळी वाटेल ना मोटिवेशनची गरज, कुठल्याही मोटिवेशन वाक्याची किंवा पुस्तकाची गरज नाही. मोटिवेशन बघायचं आहे ना, जाऊन एकदा आपल्या बापाची चप्पल बघायची फाटलेलं, आयुष्यात मोटिवेशन येतं. मोटिवेशन बघायचं आहे ना, आपल्या बापाचा टुकार मोबाईल बघायचा, आयुष्यात मोटिवेशन आल्याशिवाय राहत नाही. आयुष्यात मोटिवेशन बघायचं आहे ना, आपल्या बापाचं फाटलेलं बनेल बघायचं, त्यावेळी कळतं आयुष्यात मोटिवेशन काय असतं. आयुष्यात मोटिवेशन बघायचं आहे ना, अरे 12-12 तास दुसऱ्याच्या दुकानात काम करणारा बाप बघावा. आयुष्यात ह्यापेक्षा कुठलं मोटिवेशन नसतं. मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि ह्याच मोटिवेशनची आम्हाला गरज आहे. कुठलं टेन्शन येतं. वडिलांनी कधी सांगितलंय का घरात मी टेन्शनमध्ये आहे, मी डिप्रेशनमध्ये आहे? अरे आहे त्या परिस्थितीत बाप लढत असतो. तुम्हाला कधी कमी पडून दिलंय का? कारण बाप जरी गरिबीत जन्माला असला ना पोरानो, तरी बाप तुम्हाला गरिबीत ठेवत नाही. मग आमची जबाबदारी आहे ना, आमचा बाप गरिबीत जन्माला आलाय, फक्त बापाला गरिबीत मरून देणार नाही, बाप श्रीमंतीतच मरेल, ही आमची जबाबदारी असते. काही कळत नाही, मला माहित नाही. ताईनो एक सांगतो, ह्याच महिन्यात आता व्हॅलेंटाईन डे आहे. ह्याच महिन्यात व्हॅलेंटाईन डे आहे. एखाद्या कॅडबरीवर आणि एका फुलावर एवढं स्वस्त नाही रे आम्ही. आज घरी गेल्यानंतर आपल्या एकदा बापाला घट्ट मिठी मारा आणि एकदा म्हणा, पप्पा आय लव्ह यू, माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे. अरे जो माणूस तुम्ही जन्माला याच्या अगोदरपासून तुमच्यावर प्रेम करतो, 23 वर्ष त्याच्यासारखं निर्मळ आणि स्वच्छ प्रेम या जगात कोण करू शकत नाही रे. जे फुकट मिळतं त्याची आम्हाला किंमत नाही, आणि कुठंतरी टुकार प्रेम शोधत फिरतो. एक लक्षात घ्या, ज्या घरात लिखित जन्माला आल्यात ना, अरे त्या घराची पुण्याई असते 7 पिढ्यांची. त्याच घरात पोर जन्माला येते. फक्त एक काळ होता आमच्या बापाची चप्पल झिजायची त्या पोरीसाठी स्थळ बघताना. पण लेकीनं एक सांगतो,
आज पोर म्हणली की घरात जबाबदारी समजली जाते, पण तुम्ही जन्माला आल्यानंतर बापाने जिलबी घेऊन गावात वाटून सांगितले माझ्या घरी लक्ष्मी जन्माला आली. तो विश्वास आम्हाला बापाचा कायम सार्थ करता आला पाहिजे. कुठेतरी फक्त टुकार हुडकत फिरू नका बेंटेक्स माल, कुठेतरी बेंटेक्स काही शोधत फिरू नका. लक्षात घ्या, तुम्ही घरात थांबा, बाप तुमच्यासाठी राजकुमार शोधून आणेल. तुम्ही फक्त घरात थांबा, बस, काही लागत नाही. अरे ज्या घरात लिकी आहेत ना, ज्या घरात आज मुली आहेत ना, येता जाता माणसं त्याला नमस्कार घालतात, असू द्या लक्ष. एक काळ होता बापाची चप्पल जिजायची चांगलं स्थळ बघताना. अरे काय आमची पुण्याई असेल की आम्ही मुली म्हणून त्या घरात जन्माला आलो, आमच्या आईबापांनी काय पुण्य केलं असेल, आमची जबाबदारी वाढली. लक्षात घ्या. आणि आई बापा इतकं स्वच्छ कोणच तुमच्यावर प्रेम करू शकत नाही. मी म्हणलो ना, आई रडती तरी बापाला रडताना कधी बघितलंय का हो तुम्ही? बापाच्या डोळ्यात कधी पाणी बघितलंय का? रडतो का बाप? किती अडचणी येऊ दे, किती संकट येऊ दे, बाप सांगतो लढ, मी आहे तुझ्या पाठीशी. संकटाच्या छाताडावर उभं राहते, त्या संकटाशी 2 हात करते आणि तुमच्या पाठीशी उभं राहतो, तो असतो बाप. कायम लक्षात घ्या, जगात काही करा, फक्त रस्त्यानं जाताना कुणी म्हणायचं नाही ही बिघडलेली पोर तेज आहे. आयुष्यातलं सगळ्यात मोठं अपयश तुमच्या वाईट वागणुकीमुळे, तुमच्या आईच्या डोळ्यात आलेलं पाणी आणि तुमच्या वाईट वागणुकीमुळे रस्त्यानं जाताना कोणतरी म्हणतं ना ही बिघडलेली पोर तेज आहे, त्यावेळी तुमच्या बापाची खाली गेलेली मान आयुष्यातला सगळ्यात मोठा पराभव. याच्यानंतर पराभवच असू शकत नाही. कोणीतरी चांगल्या पद्धतीने म्हणावं अरे ही तेजी लेख आहे. अरे कुठं बसलाय तुम्ही? कुठल्या ह्याच्यात आहे? कुठल्या चॅटिंगमध्ये आहे? कुठल्या सोन्या मोन्या कुठं पडलाय तुम्ही? अरे नका वेळ घालू मोबाईलवर आणि ह्या फालतू गोष्टीवर. आयुष्यात असं जगा की माणसाने तुमचा बाप कोपऱ्यात असलं तरी म्हणलं पाहिजे अरे त्याचा बाप उभा आहे तिथं, एवढं यशस्वी ना. आणि कुठल्या परिस्थितीवर रडत बसताय मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही. मित्रांनो लक्षात घ्या, सचिन तेंडुलकरचा पोरगा अर्जुन तेंडुलकर सचिन तेंडुलकर होऊ शकला नाही. सगळं होतं ना त्याच्याकडं, काही नव्हतं सांगा ना, सगळं होतं, पैसे होते, सपोर्ट सिस्टीम होती, सगळं होतं. पण त्याच भारताच्या टीममध्ये आज यशस्वी जयस्वाल खेळतो ना, जो यशस्वी जयस्वाल परप्रांतात आमच्या मुंबईत येतो, 3-3 तास पाणीपुरी विकतो आणि त्या ठेल्यावर उभं राहून रात्रभर पाणीपुरी विकून सरावी करतो. तो यशस्वी जयस्वाल आज आमच्या भारताचा क्रिकेटचा कणा होतो. कुठली सपोर्ट सिस्टीम होती, कुठली परिस्थिती होती, कुठल्या आईश आराम होतो त्या. अरे जर आमच्या घरात जर आमची परिस्थिती नसेल ना, तर स्वतःला नशीबवान समजा. देवानं तुम्हाला संधी दिल्या तुमच्या आई बापाचं स्वप्न पूर्ण करायची, हे कायम लक्षात घ्या. ईश्वराचा आभार माना. अरे देवा मला सक्षम समजलंच की माझी इथनं पुढचे 7 पिढ्याची पुण्याई आहे माझी, की मी माझ्या 7 पिढ्याचा नाव काढणार आहे, उद्धार करणार आहे. ती जबाबदारी मला मिळाली आहे. मित्रांनो रडत बसू नका परिस्थितीवर, हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, हेच नाही, तेच नाही. जरी बापानं आयफोन नाही घेतला ना, काही फरक पडत नाही. बापानं गाडी नाही घेतली, काही फरक पडत नाही. बापानं इस्टेट नाही घेतली, बंगला नाही घेतला, जमीन घेतली नाही, काही फरक पडत नाही. बापानं जर संस्कार दिले असेल आणि स्वाभिमान दिला असेल ना, त्या संस्काराच्या आणि स्वाभिमानाच्या जीवावर आम्ही आमच्या स्वतःचं विश्व निर्माण करू, एवढा विश्वास स्वतःवर पाहिजे. त्या देवाला सांगा, देवा संकटाशी 2 हात मी करीन, फक्त आई बापाचं स्वप्न साकार करायसाठी मला फक्त साथ दे. त्या संकटाच्या छाताडावर उभं राहून मी स्वतःचं विश्व निर्माण करून आई बापाचं स्वप्न पूर्ण करेन. फक्त तुझा हात माझ्या डोईवर राहू दे. एवढं आयुष्यात लागतं बाळानो. एकदा आई बाप नावाचा आशीर्वाद असला ना पाठीमागं, काही लागत नाही. आई बापाचा आशीर्वाद फक्त डोईवर पाहिजे. आणि हो का, ईश्वर त्याच्याच वाट्याला संकट देतो ज्याची पेलायची ताकद असते. येड्या गबाळ्याच्या वाट्याला देव ही संकट देत नाही ना. अरे संकट नसतील तर कधीतरी 2 हात करायचे आणि देवाला म्हणायचं अरे माझ्याकडे कॅलिबर नाही का बाप्पा, अरे देवा माझ्याकडे ती पात्रता नाहीये का की माझ्याच वाट्याला संकट नाहीत. आणि एखादं संकट आलं कधी हातबल व्हायचं ना. एक दार बंद आहे ना, देव तुमच्यासाठी 100% दुसरं दार उघडतो. ह्याच्यावर विश्वास ठेवा. आपले प्रयत्न थांबू नका, काही फरक पडत नाही. हे नाही ते नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, विल्मा रुडॉल्फ नावाची एक अमेरिकेत पोर जन्माला आली. जन्माला आल्यानंतर कमी महिन्याची म्हणून जन्माला आली. वडील रेल्वेत हमालीचे काम करायचे, आई धुनी भांडी करायची. ज्यावेळी जन्माला आली त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं ही जगल, ह्याची गॅरंटी नाही. आणि त्या विल्माला 2 ते 3 वर्षाचा असताना पोलिओ झाला. ही पोर आता कधीच आयुष्यात उभी राहणार नाही. डॉक्टरांनी सांगून टाकलं आईला की तुमची पोर आयुष्यात उभी राहू शकत नाही, ही आता चालू शकत नाही. आईला प्रश्न पडला अरे कसं याचं आयुष्य काढावं. पण डॉक्टरांनी सांगितलं हिला आपण कशा तरी पट्ट्या लावू. आपण कसं तरी तिला स्क्रूच्या 2 पट्ट्या लावल्या बाजूला आणि कशी तरी विल्मा उभं राहायला लागली.
आणि एक दिवस आपल्या आईला म्हणते, आई मला धावायचं आहे, आई मला पळायचं आहे. आईला प्रश्न पडला, अरे जिला डॉक्टरांनी सांगितलंय तुला उभं राहता येणार नाही, ती विल्मा म्हणते मला पळायचं आहे. पण त्या आईनं तिच्यात विश्वास भरला, बाळा तुला 100% जमल. आणि शाळेत जाणारी विल्मा धावण्याच्या स्पर्धेत उभी राहायला लागली, पडायला लागली, उभी राहायला लागली. आणि बघता बघता ज्यावेळी कॉलेजला गेली ना, त्यावेळेला तिथल्या स्पोर्ट टीचरांना म्हणते की सर मला ऑलिम्पिकमध्ये पडायचं आहे. विचार करा, जिला डॉक्टरांनी सांगितले की तुला उभं राहता येणार नाही, ती विल्मा काय म्हणते, मला धावायचं आहे. कुठं धावायचं आहे? ऑलिम्पिकमध्ये. जगातले सर्वोत्तम धावपटू आहेत आणि ते सरही सांगतात बाळा तू 100% करशील. आणि ती विल्मा एक दिवस ऑलिम्पिकमध्ये उभी राहते. मित्रांनो विचार करा, जिला डॉक्टरांनी सांगितलं होतं तुला उभं राहता येणार नाही, ती पोर ऑलिम्पिकमध्ये उभी राहते की जगातले सर्वोत्तम धावपट्टू समोर आहे. तिच्या समोर जूट नावाची सर्वोत्तम धावपट्टू आहे. आणि मित्रांनो एक नाही, दोन नाही, तीन गोल्ड मेडल मिळवते माझी विल्मा रुडाल्फ. जिला डॉक्टरांनी सांगितलं होतं तुला उभं राहता येणार नाही, तू चालू शकणार नाही. जिचे पाय नव्हते ती कशी तरी उभं राहिली आणि जगातली सर्वोत्तम धावपट्टू ठरली. मग तुम्हाला इतकं सगळं ईश्वराने दिलंय, मग का रडतो की माझ्याकडे हे नाही ते नाही? अरे नाक चांगलं असलं तरी आम्ही म्हणतो त्याच्यापेक्षा चांगलं पाहिजे होतं. अरे कलर चांगला असला म्हणतो नाही नाही त्याच्यापेक्षा गोरा पाहिजे. अरे जे दिलंय त्याचं म्हणा ना, नाहीतर आमची उद्या अशी परिस्थिती होईल, ऑक्सिजन घ्यायचं म्हणलं ना तरी ज्यावेळी म्हणतील ना ऑक्सिजनसाठी तासाला 200 रुपये, तेव्हा त्याची किंमत वाटेल. आता ते फुकट आहे ना, त्यामुळे आम्हाला त्याची किंमत वाटत नाही. ईश्वरानं जे फुकट दिले ते शून्य वाटतं, त्याची किंमत नाही. जे आहे त्याची किंमत करायला सांगा ना. अरे किती कोट्यावधी रुपयांची स्टेट आहे मला सांगा ना, किती शरीराची किंमत आहे बघितलं का कधी तुम्ही? घरात किंवा पै पाहुण्यात किंवा गावात जर एखाद्याची बायपास झाली असेल ना, त्याला विचारायचं एकदा घरी गेल्यावर बायपासचा खर्च किती येतो. पाहुणे किंवा कोणतरी सांगेल बायपासचा खर्च येतो 5 ते 4 लाख रुपये. काय असते हो बायपास? शरीरातली खराब झालेली रक्तवाहिनी काढायची आणि त्याच ठिकाणी शरीरातली दुसरी रक्तवाहिनी जोडायची, त्याला म्हणतात बायपास. त्याचा खर्च आहे 5 लाख रुपये. किती रक्तवाहिनी आहेत तुमच्या शरीरात? अहो लाखो रक्तवाहिन्या तुमच्या शरीरात. ईश्वरानं जन्माला घालतानाच कोट्यावधी रुपयांची स्टेट घेऊन घालवलं ना. करा गुणाकार, जगातला कुठला कॅल्क्युलेटर नाही, कुठेही बसणार नाही. मित्रांनो इतकी कोट्यावधी रुपयांची स्टेट आहे ना, जपा नाही. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? ज्याची शरीर नावाची स्टेट चांगली आहे ना, तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. हे कायम लक्षात घ्या. एका दिवशी ICU ला जावा आणि ICU मधल्या एखाद्या माणसाला विचारा की जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? तो सांगेल ज्याचं शरीर चांगलं आहे तो जगातला सगळ्यात सर्व श्रीमंत माणूस. मित्रांनो जन्मालाच घालताना देवानं एवढं सगळं देऊन घातलंय, मग का रडता? हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, हेच पाहिजे होतं, तेच नाही माझ्याकडं. अरे जे मिळालंय त्या ह्याच्यात आपण शून्यातनं आपलं स्वतःचं विश्व निर्माण करता आलं पाहिजे. फक्त जगाचं ऐकत बसू नका. पाहुणे काय म्हणतात, मित्र काय म्हणतोय, गाववाली काय म्हणतात, ऐकायचं आहे ना आयुष्यात 2च माणसाचं ऐकायचं, आई आणि बाप.